मित्रांनो, दुपारची वेळ आहे, वाजलेले आहेत 1:45 अजून आमचं जेवण नाही झालं, पण हवा मस्त येते. हे आमचं बाहेरचं नजारा बघा, बाहेर असं आहे. एकदा तरी माझ्या व्हिडिओमध्ये ना, आता घरी थोडा मेसी आहे, तर तुम्हाला पूर्ण माझं घर दाखवेन एक दिवशी मिनी ब्लॉगमध्ये. आता नाही आहे, कारण थोडं सामान पडलं इकडे तिकडे. हे चिकन आणि ही कोळंबी आणि हे काय सुरमई फ्राय असं झालेलं आहे. नाही दिसते काही बघा, सुरमई आणि हे चिकन आहे आणि ही कोळंबी आहे. हे बघा मस्त दिसते ना. प्रॉन्स मसाला मी बनवते, बाकी सगळं पिऊने बनवलं आहे, मी बनवते बघा. पण ना मी प्रॉन्समध्ये आहे ना मुद्दामून बटाटे वगैरे टाकतो, कारण ना प्रॉन्स मसाल्यामध्ये बटाटे टाका बघा किती छान लागतं, मस्त वाटतं ते. प्रॉन्स बोलतोय, जे कोळंबी आहे ना ती सोडून तुम्ही बटाटेच खायला भारी लागतात. बटाटे आहे ना थोडी जास्त शिजून द्यायची, म्हणजे फ्राय करताना ना थोडंसं गोल्डन करून घ्यायचं त्यांना, तर मग छान लागतात ती खायला. तर केस एकदम अशी खराब झालेत आज. आता याच्यामध्ये निंबू वगैरे पिळला आहे, एक अख्खा निंबू पिळला आहे. हा जो मसाला टाकला आहे ना, तो आता याला एकदम शिजवून घ्यायचा, आपण लालसर करायचा. याच्यात थोडे मसाले टाकायचे अजून, बाकी कड आलेला आहे. ह्या साईडला कोळंबीचा रस्सा तर बनतोय, पण ह्या साईडला पिऊ आहे ना मोमोज बनवते बघा. हे स्टीम मोमोज, इथे फ्रायड मोमोजचं पण चाललं आहे, दोन्ही पण बघा कशी बनवते. इकडे बघ. तर फर्स्ट टाईम ह्या घरी आम्ही मोमोज बनवतो आहे. मुंबईला तर खाल्लेत बनवून, स्टफिंग पण भारी झालं. आता हे जरा मेसी झालं आहे, आता आपण बनवतो आहे मोमोज. त्यासाठी बघा हे घरच्या घर आपण असं स्टीमिंगचं बनवलं आहे. ही नॉनस्टिकी कढई घेतली, त्याच्यामध्ये हे पाणी टाकलं आहे आणि ते स्टँड आहे भांडं ठेवायचं, त्याच्यावर आता आपण प्लेट ठेवणार आहोत.